तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी थोडेसे तुमच्याशी गप्पा मारून करत आहे। तर कालपासून 2 दिवस माझे असे व्हिडिओ येत होते की जनार्दन स्वामी आश्रमात नागपंचमी अनुष्ठान सुरू होत आहे। तर त्याच्या पूर्वतयारीला आम्ही महिला मंडळ जात होतो। तर नुसतं महिला मंडळच नाही, अनेक बंधू पण तिथे सेवेला असतात। पण मग मी शक्य होत नाही मला त्यांचे व्हिडिओ घेणं, म्हणून मी फक्त महिला मंडळाचे व्हिडिओ घेते आणि तुमच्याबरोबर ते शेअर करत असते। पण आता अनुष्ठान म्हणजे काय ताईंनो, तर हा सगळ्यांना मोठा पडलेला प्रश्न आहे। तर आता आमचे संतोषगिरी बाबा सांगतील अनुष्ठान म्हणजे काय। जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन। दिनांक 17 तारखेपासून तर 25 ऑगस्टपर्यंत भव्य दिव्य नागपंचमीचं अनुष्ठान सुरू होतं आहे। अनुष्ठान म्हणजे अधिष्ठान। बाबाजी नेहमी सांगतात, अनुभरसुद्धा चित्त इकडे तिकडे न जाता त्या परमेश्वरावर राहणं आणि त्याचं अधिष्ठान ठेवणं म्हणजेच अनुष्ठान। जनार्दन स्वामी नेहमी म्हणायचे, जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनी जन। आणि म्हणून या अनुष्ठानाला फार महत्त्व आहे। अनुष्ठानानं सर्व पापे जातात, अनुष्ठानाने सर्व इच्छा पूर्ण होतात। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। म्हणजे अधिष्ठान म्हणजे भगवंताचं अधिष्ठान। अधिष्ठानाने प्रतिष्ठा माणसाला प्राप्त होते। म्हणजे माणसाला जी प्रतिष्ठा प्राप्त होते ती अधिष्ठानानं, आणि अधिष्ठान हे अनुष्ठानानेच होतं। आणि म्हणून 7 दिवस 8 दिवस, आता ह्यावेळेस तर 9 दिवस अनुष्ठान आहे। फलाहार, शुद्ध सात्विक फलाहार, त्या फलाहारानं मन शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं आणि पुण्याची प्राप्त होती। पुण्याची गणना कोण करी असं माऊली म्हणतायत। अशा पद्धतीनं पुण्य प्राप्त झाले का पुण्याचं फळ सुख आहे। अशा पद्धतीनं अनुष्ठान जनार्दन स्वामींनी ही परंपरा काढली। जय जनार्दन, जय जनार्दन। नमस्कार, आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहे। तर मी मागचे 3 व्हिडिओ दाखवलेले आहे की मी रोज जनार्दन स्वामी आश्रमात जाते, तर तिथे अनुष्ठानाची तयारी चालू आहे। तर आम्ही सेवेसाठी जातो। तर आज म्हणजे माझा मुलगा अनुष्ठानला बसणार आहे, तर तो अनुष्ठानला चाललेला आहे, तर त्याची तयारी मी दाखवते। अनुष्ठानासाठी काय काय सामान घेऊन जातात ते मी दाखवते। आणि उद्यापासून नागपंचमी आहे, तर उद्यापासून अनुष्ठान चालू होणार आहे। तर मी आता तुम्हाला दाखवते की काय काय सामान लागतं, तिथे कसं जातात ते सर्व तुम्हाला दाखवते। आता इथे बघा, याची सामान भरायची तयारी चालू झालेली आहे। आता मी तुम्हाला दाखवते तो काय काय घेतोय ते। तर चला, मी आता तुम्हाला रोज म्हणजे दाखवतच होते की अनुष्ठान चालू होते, अनुष्ठान चालू होते। आणि आज आहे ना ओम आमचा अनुष्ठानला निघालेला आहे। उद्या नागपंचमीचं अनुष्ठान बसणार आहे। तर अनुष्ठानला जाण्यासाठी अनुष्ठानावरती काय काय नेतात, तर ह्या लुंग्या नेतात, कारण तिथे ना लुंगी आणि बनेनवरच राहतात। त्याच्यानंतर हा चौरंग दिलेला आहे आणि बाबांचा फोटो। त्यानंतर हे नित्यनियम विधीचं आणि हनुमान चालीसाचं पुस्तक आहे। सकाळी रोज नित्यनियम विधी आणि प्रवचन असतं बाबांचं। तिथे लावण्यासाठी अगरबत्ती आणि ही जपमाळ। तर तिथं जप पण करायचा असतो, 1.25 कोटी जप करायचा असतो ना, 1.25 कोटी, 1.25 लाख जप करायचा असतो 8 दिवसामध्ये। ते बाबा लिहून देतात। आणि हे भस्म आहे, पुन्हा हा अष्टगंध आहे लावण्यासाठी। इथं मी ना त्याला तुपाच्या वाती भिजून दिलेल्या आहे आणि असा दिवा दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून बाबांच्या प्रतिमेपुढे त्याला दिवा लावता येईल। मग त्याने असा तुपाचा डब्बा पण घेतलेला आहे। तिथे पाणी घालायला शर्वाळेश्वर महादेव मंदिराच्या तिकडे पाणी घालायला त्याने असा तांब्या आणि पळी घेतलेली आहे। ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलंच मुलं कसं करतात ते। त्यानंतर जेवणासाठी ताट, तांब्या, फुलपात्र हे सर्व घेतलेले। तिथे चहा, आणि 8 दिवस उपवास असतो म्हणून फक्त भगर, आमटी, साबुदाणा, खिचडी हेच राहतं, ताक राहतं, कधी कधी कढी राहते। आता हे चौरंगावर टाकण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे आणि हे म्हणजे बसणं घेतलेलं आहे, पुन्हा टॉवेल आणि सगळे कपडे नवीन घेतलेले, घरातलं काहीच वापरायचं नाही। त्यानंतर बारदाना घेतलेलं आहे, एक झोपायला बारदान, म्हणजे तिथे ना चटई असं, म्हणजे असं चटई किंवा एखादी सतरंजी वगैरे टाकायची नाही, आपल्याला डायरेक्ट बारदानावरच झोपायचंय। आणि एक नवीन ब्लँकेट घेतलेलं आहे पांघरायला। तर अशी अनुष्ठानाची पूर्वतयारी असते। सर्व कपडे नवीन असतात, लुंगी बनेनच घालायचं असतं, 8 दिवस उपवास असतो, 8 दिवस मौन असतं। आता हे मी तुम्हाला नंतर दाखवत पण जाईल आणि सांगत पण जाईल जसे जसे माझे व्हिडिओ येतील। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण माझे व्हिडिओ बघा। आणि आज ओम म्हणजे किती वर्षानंतर चाललंय आज अनुष्ठानला, 4 वर्षानंतर तो अनुष्ठानला बसणार आहे। आणि इतर वेळेस तो सेवेला जातच असतो।
तर अशी अनुष्ठानची पूर्वतयारी असते. तर आता तो बॅग भरेल भरा. आता इथे याची बॅग वगैरे तयार झाली, चौरंग पण पुसून स्वच्छ करून ठेवला आणि तो निघाला. आता जायच्या आधी ना एक म्हणजे आईवडिलांचा नमस्कार करणं, हे सुद्धा बाबा प्रवचनातूनच मुलांना सांगत असतात. आणि मग आता तो 8 दिवस अनुष्ठानला चाललेला आहे. खरोखर कलियुगातील एक तपश्चर्याच आहे ही. चला आता येतो 8 दिवसानंतर, भेटू 8 दिवसानंतर. अनुष्ठानाला आदल्या दिवशी जायचं होतं म्हणून मग हा आज निघाला. मग त्याने आम्हाला सर्वांना बाय केला आणि तो गेला. त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. सोमवार होता. मग आम्ही पण सकाळच्या प्रवचनाला आश्रमात गेलो. आत्ता सकाळचे 6 वाजलेले होते. पाऊसही पडत होता. तिथे गेल्यानंतर शिवपिंडीची पूजा करून घेतली आणि आरती पण करून घेतली. त्यानंतर घरून तांदूळ आणलेले होते आणि आजची शिवमूठ होती तांदळाची. मग शिवमूठ पण वाहून घेतली. त्यानंतर बाबांचं प्रवचन चालू झालेलं होतं. मग आम्ही प्रवचन हॉलमध्ये गेलो. तिथे बाबांनी खूप छान प्रवचन केलं. विधीचं महत्त्व रोज सकाळी बाबा सांगत असतात. तर तिथे 3ही वेळेस खूप छान छान प्रवचन होत असतात आणि बाबा खूप बोध देत असतात. तर तुम्हीही पंचवटीत राहत असाल किंवा नाशिकमध्ये राहत असाल तर नक्की जनार्दन स्वामी आश्रमात भेट द्या आणि याचा लाभ घ्या. त्यानंतर आरती झाली आणि मग आम्ही दर्शन घेऊन घरी आलो.